भंडारा जिले के सुरबोडी गांव के लोग पिछले कई वर्षों से पुनर्वसन की मांग कर रहे हैं। गोसीखुर्द बांध बनने के बाद गांव की अधिकांश खेती पानी में डूब गई, जिससे ग्रामीणों के सामने रोजगार और जीवन यापन का गंभीर संकट खड़ा हो गया। अब गांव वालों ने चेतावनी दी है कि यदि जल्द पुनर्वसन नहीं किया गया तो वे जल समाधि लेने जैसे कठोर कदम उठाने को मजबूर होंगे। महाराष्ट्र के भंडारा जिले में वैनगंगा नदी पर गोसीखुर्द बांध का निर्माण किया गया। बांध बनने के बाद आसपास के कई गांवों का पुनर्वसन किया गया, लेकिन पवनी तहसील के करीब 1000 की आबादी वाले सुरपोड़ी गांव का अब तक पुनर्वसन नहीं हो सका। साल 2011 से गांव वाले लगातार पुनर्वसन की मांग कर रहे हैं। गोसीखुर्द बांध के बैक वाटर ने पूरे गाँव को चारों तरफ से घेर लिया है, जिससे गाँव की लगभग पूरी खेती पानी में डूब चुकी है। यही खेती गांव वालों के जीवन यापन का मुख्य साधन थी। सरकार ने जमीन का अधिग्रहण तो कर लिया है, लेकिन गांव का पुनर्वसन नहीं किया गया। खेती चली जाने के कारण गांव वालों के सामने रोजगार का संकट खड़ा हो गया है और अब उनके सामने सवाल है कि आखिर वे अपना जीवन यापन कैसे करें। आता आमच्या गावामध्ये 125 कुटुंब आहेत आणि सर्व शेती गेलेली आहे आणि घराजवळ पाणी आलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेस 12 नाही वाजता आमच्या गावामध्ये बिबटे वाघ सर्व हे येतात आणि आम्ही कसे राहावा आणि घरावर 6 वाजले की आम्ही आपले दार बंद करून झोपतो आपल्या घरी आणि सर्व लोक जागे राहतात, रात्रभर जागे राहतात, म्हणजे झोप नाही लागत आणि पाण्याचं सारे वेडले मच्छर कीटकनाशक आमच्या घरामध्ये घुसतात आणि पोट भरल्या साधन नाही। बिचाऱ्या गटोडे बांधू त्या रामटेकडे जातात धान कापायला, उमरेकडे सोयाबीन कापायला जातात आणि हे इथं सुरबडीमध्ये आम्ही राहून काय करायचं, जे सरकारला समजत नाही का। आमच्या गावामध्ये पुनर्वसन मागणी करण्यात आहोत। 2011 पासून गोशी धरणाचा पाणी आमच्या शेतामध्ये कमीत कमी आमच्या घर तर शेत आणि पाणी हा 200 मीटरच्या 20-25 मीटरच पाणी आहे। त्यापासून शासनाला मागत 2011 पासून तर 2026 लागला, शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आणि शासनाला कितीदा जरी आम्ही पत्रव्यवहार केले, मोर्चा काढला, जलसमाध्या घेतल्या, इकडे तिकडे फिरूनही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तर ते शासनाला विनंती आहे की आमच्या गावाचा प्रथम सुरबोडीचा पुनर्वसन करण्यात यावा, ही शासनाला मी विनंती करतो। गाँव वालों का कहना है कि 2011 से अब तक उन्होंने सरकार को कई पत्र लिखे, बैठकें की और आंदोलन भी किए, लेकिन आज तक पुनर्वसन नहीं हुआ। गांव की महिलाएं कह रही हैं कि उन्हें किसी योजना की आर्थिक मदद नहीं चाहिए, बल्कि उनका गांव बसाया जाए। गांव वालों ने चेतावनी दी है कि अगर जल्द पुनर्वसन नहीं हुआ तो वे इसी पानी में जल समाधि लेने को मजबूर होंगे। आणि आम्ही पुनर्वसनग्रस्त झालेले महिला हो आणि 2019 म्हणजे 19 डिसेंबर 2024ला जलसमाधी आंदोलन घेतलो आणि 31 मार्चमध्ये अजून आंदोलनाचा इशारा आम्ही दिलो होतो शासनाला, पण शासनानं म्हटलं की तुमच्या गावाचा पुनर्वसन होत आहे, आंदोलन थांबवा। पण आंदोलन थांबूनही जर 1 वर्ष जर लोटत असेल तर सरकारचा अर्थ म्हणजे लक्षच देऊन राहिला नाही आमच्याकडे, असं म्हणणं येईल। आणि 1500 रुपये लाडकी बहीण देतो, लाडकी बहिणीचा फक्त का घर खर्च बी नाही चालत आहे आणि काही नाही। जर पुनर्वसन झाला तर हाच पैसा जर दुसऱ्या कामामध्ये लागेल ना, आणि शासनाला माझी हीच विनंती आहे।